धुळे महापालिकेचे आयुक्त नामदेव भोसले यांच्यावरच्या कथित हल्ल्याप्रकरणी महिन्याभरापासून फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक मनोज मोरे यांच्यासह स्थायी समिती सभापती सोनल शिंदे आणि इतर 5 जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे। बस स्थानकासमोर त्यांना अटक करण्यात आली। 13 एप्रिलला महापालिकेत माधवपुरातल्या पाईपलाईन टाकण्याच्या विषयातून वादवादी होऊन डॉक्टर नामदेव भोसलेंना नागरिकांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी शहर पोलिसात आयुक्त भोसले यांच्या फिर्यादीने माजी नगरसेवक संजय वाल्हे, नगरसेविका मायादेवी परदेशी, विक्की परदेशी आदींसह 70 जणांविरोधात कलम 307 सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामुळे मनोज मोरे यांच्यासह स्थायी समिती सभापती आणि इतर जण फरार होते। मात्र पोलिसांनी आपल्याला अटक केली नसून आपण स्वतःहून पोलिसांना शरण आल्याचा दावा अटक केलेल्या संशयितांनी केला। आज पावेतो सदर गुन्ह्यातील नगरसेवक व इतर कार्यकर्ते महिला पुरुष हे फरार होते। आज रोजी सदर नगरसेवक त्यामध्ये सोनल शिंदे स्थायी समिती अध्यक्ष, मनोज दादासाहेब मोरे राष्ट्रवादी शहराध्यक्ष, संजय उर्फ अनिल शरद वाल्हे माजी नगरसेवक राष्ट्रवादी, गुलशन ओमप्रकाश उदासी राष्ट्रवादी कार्यकर्ता, गणेश बाळकृष्ण घाडगे राष्ट्रवादी कार्यकर्ता हे आज रोजी आम्हास मिळून आल्याने त्यांना आम्ही शिताफीने अटक करून ताब्यात घेण्यात आलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।